जालना शहराचे आराध्य दैवत तसेच छोटे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री आनंदी स्वामी महाराज मंदिरात आषाढी एकादशी निमित्त आज अत्यंत भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा पार पडला। पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। विठ्ठल नामाच्या जयघोषानं आणि टाळ मृदुंगाच्या गजरानं संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। पहाटे 4 वाजल्यापासून श्री आनंदी स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी रांग लावली होती। विशेष म्हणजे महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती। मंदिरापासून बाहेर शनी मंदिर गणपती गल्लीपर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाची व्यवस्था करण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केलं। सकाळी काकडा आरती, भजन आणि महाआरतीनंतर श्री आनंदी स्वामी महाराजांची पारंपरिक पालखी मोठ्या भक्तिभावानं मिरवणुकीसाठी काढण्यात आली। पालखी मार्गावर सर्वत्र ज्ञानबा, तुकाराम, पांडुरंग हरी आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर सुरू होता। टाळकरी, मृदुंग वादक, भजनी मंडळी आणि लेझिम पथकांनी मिरवणुकीत सहभाग घेतल्याने वातावरण अधिकच भक्तिमय झालं। आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिर आणि संपूर्ण परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता। रंगीबेरंगी प्रकाश योजनेमुळे मंदिराचं सौंदर्य खुलून दिसत होतं। दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी श्री आनंदी स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन सुख समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली। दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री आनंदी स्वामी महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं पार पडला। शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होत आषाढी एकादशीचा आनंद लुटला। संपूर्ण दिवस मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण कायम राहिलं।